यंदाच्या हंगामात जर पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे समीर राऊत असेल आणि त्यांची संपूर्ण टीम, परंतु कमबॅक करावं लागेल या ठिकाणी जय या गोलंदाजाला. अराउंड विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, लॉंग लेगला लॉंग चेस पाहायला मिळतोय, परंतु सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. खूप खूप धन्यवाद. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सभापती चषक 2025 आपण जरूर बघतायत. निशान मात्रे आणि ऑल टीम यांच्या माध्यमातून जरूर ही क्रीडा स्पर्धा भरवण्यात आली. 18 धावा फटकावरती चेंडू फेकून झाले 4. बऱ्याच धावा खर्च केल्या आहेत ते म्हणजे जय याने पहिल्या षटकामध्ये, परंतु मी कौतुक करेन ते म्हणजेच यश आणि राज या दोन बॅटरचं. पुन्हा एकदा मिडो बॅटने ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. चेंडू निघून जाईल. कावकोर रिझनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत आदेश आणि पाहता पाहता जर पाहिलं तर या बॉलवरती एक धाव कंप्लीट केली गेली आणि संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 19 धावा या धाव फटकावरती. चांगली सुरुवात, अपेक्षित जी सुरुवात होती पहिल्या षटकात ती तर सुरुवात या ठिकाणी येताना दिसते ती म्हणजेच यश आणि राज या दोन बॅटरच्या माध्यमातून, परंतु जयला विकेट मिळाली नाही ज्याच्या षटकात भरपूर धावा गेल्या. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण जयला नेहमी पाहतोय. अराउंड विकेटने पहिल्या षटकातील शेवटचा बॉल देखील सीमारेषे पार. जशी सुरुवात केली होती धडाक्यात ती सुरुवात आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन एक षटकार, पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत 25. प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामात बिनबाद नाबाद जिंदाबाद. पहिल्या षटक जर पाहिलं तर खूप खर्चिक राहिलेलं आहे. पहिल्या षटकात जवळपास मोजल्यात ते म्हणजे 25 धावा. गोलंदाज जय याने पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती षटकार, पहिल्या षटकाच्या 6व्या बॉलवरती देखील षटकार आणि आता मात्र 25 धावा खर्च केल्यानंतर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ते म्हणजेच केवल घरत या संघातील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपण नेहमीच केवल घरत यांना आपण बघतोय आणि तेच आता मात्र नंबर 2च्या षटकात येताना दिसतात. कमबॅक करणं केवलला माहीत आहे, ठाऊक आहे आणि ते त्यांनी नेहमीच कमबॅक केलेलं आहे. आता मात्र ते कमबॅक होताना दिसेल का हे पाहणं महत्वाचं राहील. केवल घरत पुन्हा एकदा तयार झालेत. पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती राज या ठिकाणी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. विशाल पाटील आहेत त्या ठिकाणी. बॉलला जज करतील, फेकी होईल आणि तत्पूर्वी या ठिकाणी एकच धाव आणि 1च्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफटकावरती 26 धावा. पहिल्या षटकात 25 खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर नंबर 2च्या षटकामध्ये केवल आलेत. पहिला बॉल तर चांगल्या टप्प्यावरती हाताळत असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल या ठिकाणी खर्च केलेली आहे. यशने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 13 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग यश देखील मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतात. ओव्हर दी विकेटने पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल. जर पाहिलं तर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल निघून जातोय. चुकीचा स्ट्रोक सिलेक्शन करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केला गेला तर म्हणजे याच्या माध्यमातून हा बॉल डॉट राहतोय. अशा रीतीने 2 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 26. कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये केवल घरत यांना आपण जरूर पाहतायत. षटकात येईल हा तिसरा चेंडू. बॉल तयार ओव्हर दी विकेटने. ओव्हर दी विकेटने आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो, परंतु पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. हेच पाहत असताना महेंद्रजी पाटील जे पंच आहेत त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ते म्हणजे 27 धावा या धावफटकावरती. टीम 94 कामन चांगली सुरुवात करून देत असताना केवल पुन्हा एकदा तयार झाले.
हा बॉल खाली राहिला आणि अगदी जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. हेच वारंवार आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक सिंगल आली, त्यानंतर वाईट बॉल हाताळला गेला. म्हणजे तो म्हणजेच केवलच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली आहे, ती म्हणजेच केवलाने. एक जोर वाईटच्या माध्यमातून आपण बघतायत, म्हणजेच 3 बॉलमध्ये 2 धावा जरूर खर्च केलेल्या आहेत. चांगलं षटक मी तर म्हणजे आतापर्यंत केवलच्या माध्यमातून राहिलेलं आहे. पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा आल्या, त्यानंतर कमबॅक केलाय. पुन्हा एकदा फुलनेचा बॉल होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. हा बॉल देखील निर्धाव. अफलातून चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा या ठिकाणी आपल्याला जोल्लू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 25 होता. या षटकात आतापर्यंत धावा फक्त आणि फक्त 2च खर्च केलेल्या आहेत. केवल घरात ज्यासाठी ओळखला जातो त्याच प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटची कडा आणि केवलने जबरदस्त कमबॅक करून दिले टीम जय महाकाल माळजीपाडा संघाला. केवलच्या खात्यात जाईल विकेट. पहिला धक्का टीम 94 संघाला यशला बरदावं लागते. डगआउटच्या दिशेने धावसंख्या 27 असताना पहिला धक्का. त्याचे करोडो झाले प्यार, असा रे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले प्यार. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर आणि पोर. थँक्यू डिझाय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सभापती चषक 2025 मध्ये आल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागतम असेल. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप. पहिल्याच बॉलवरती अक्षयच्या बॅट मधून चौकार. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घर, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू डिझे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 या धावसंख्येवरती. पहा, पहिल्या षटकात 25 होता, या षटकात फक्त 6 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच केवल घरातला जे कमबॅक करायचं होतं ते कमबॅक त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर बोलतात 1 विकेट देखील त्या षटकामध्ये येताना दिसते. नंबर 3 च्या षटकामध्ये आता मात्र स्वतः समीर राऊत पुढे येताना जरूर दिसत आहेत. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने समीरची ओळख राहिलेली आहे आणि या संघाचे एक विस्फोटक फलंदाज देखील आहेत. परंतु आता मात्र तेवढीच आकर्षित कामगिरी करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्ट्राइक एंड वरती बॅटर राज पहिला बॉल फेस करत असताना जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला गेला. या बॉलवरती जर पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट केलेली आहे. समीरच्या विरोधात खेळणं जर पाहिलं तर थोडंसं कठीण आहे, कारण की प्रत्येक बॉल व्हेरिएशन आहे. नेहमीच ऑफ कटर, त्याचबरोबर जर पाहिलं तर बाहेर निघणारे चेंडू आपण जरूर बघतायत. फुलेंचे बॉल स्लोवर चेंडू याच्या षटकात आपण पाहिलेले आहेत. आणि पहिला बॉल जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफटकावरती 32 धावा. सभापती चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात जर पाहिलं तर जबरदस्त लढती पहिल्या मॅच पासून आपण जरूर पाहिल्या गेल्यात. हवेच्या झोतांवरती ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. नेहमी अपोजिट एंड कडून आपण बघताय, परंतु प्रथम अशी स्पर्धा असेल ती कॉमेडी बॉक्स एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी करण्याची, फलंदाजी करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये दिली गेली आहे. चांगला फटका अक्षयच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पोहोचतायत.
त्या ठिकाणी जर पाहिले तर आदेश याही बॉलवरती 1 धाव. पहा पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात 6 आल्यात आणि आतापर्यंत समीरने 2 बॉलमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजेच जे संघाचे एक आक्रमक आणि एक विकेट टेकर गोलंदाज आहेत जय, त्यांना मार पडल्यानंतर तिथून जर पाहिलं तर त्यांच्या षटकात धावा खर्च झाल्यानंतर केवलने कमबॅक केलं. त्यानंतर समीर देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा येतील ते म्हणजेच राज. इथे फटका हवेत आहे, मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील का प्रश्नचिन्ह आहे. कार्तिक पोचले होते परंतु कार्तिकच्या हातामधून कॅच झाले ड्रॉप. या बॉलवरती मिळतील 2 धावा. पहा कार्तिक एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत परंतु कधी कधी खेळाडूंच्या माध्यमातून देखील चुका होताना दिसत आहेत. हेच पाहत असताना आपण ऍक्शन रिप्ले बघतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, चेंडू बराच काळ हवेत राहिला. कार्तिक मिड ऑफ रिजनला होते, बॉल मागे पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला. चेंडूवरती पोहोचले परंतु चेंडू जज झाला नाही आहे आणि त्याच कारणाचं कॅच ड्रॉप. 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा कार्तिकला संधी आहे. फटका इथे फसलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. 6 धावांकरिता षटकार. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. थँक्यू पुन्हा एकदा वेलकम बॅक. 41 धावा धावफटकावरती आहेत. पहा जेल सोडलं त्याच्यानंतर प्रत्युत्तर षटकारामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे फलंदाज राज. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. राजच्या बॅटमध्ये येताना पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड 1 बाउन्स. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु कार्तिकने प्रयत्न केले, पुन्हा एकदा अयशस्वी राहिले. याही बॉलवरती राजच्या बॅटमधून सभापती चषकातील आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं JTC लाईव्हच्या माध्यमातून थोडंसं लांब राहिले परंतु उंच उडी मारत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा जरूर प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू निघून गेला सीमारेषे पार. चौकार. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. चेंडू फेकून झाले 5. या नंबर 3च्या षटकात दिला शेवटचा बॉल. समीरच्या षटकात देखील पहिल्या 2 बॉलवरती धावा येताना दिसत नाहीये. त्यानंतर 3 बॉलवरती जवळपास जर पाहिलं तर जेल सुटल्यानंतर 12 धावा जवळपास खर्चिक राहिले देखील षटक. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका खेळला. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत केवल. पाहता पाहता या बॉलला अडवलं जाईल अशा रीतीने जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 46 झालेली आहे. 3 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पाण्याची व्यवस्था आपण मैदानाच्या आतमध्ये करूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व प्रस्तुत BVA चॅम्पियन्स नायगाव क्रिकेट अंतर्गत सभापती चषक 2025 हे आपण ऐकणार आहोत. डीजे उराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येणार आहोत. ओव्हर टू यू डीजे. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम आर्यन भुईर.
आपल्या देखील या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम असेल. 46 धावा धावफटकावरती 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम 94 कामन भरपूर धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पहिल्या डावात आपण बघितलं गेलं, पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर 40 धावांचं लक्ष्य सेट केलं होतं. ते म्हणजेच 4 षटकांमध्ये आतापर्यंत 46 बनले आहेत. अजून देखील 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विशाल पाटील पहिलाच बॉल फुलटत होता, मिस करत असताना क्षेत्ररक्षक जज करतील काय चेंडूला पाहावं लागेल. आदेश पाटील आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठलीच चुकी मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसत नाही आहे. जो फलंदाज प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरत होता त्या फलंदाची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना धक्का क्रमांक 2 टीम 94 कामन संघाला 46 धावसंख्यावरती दुसरा धक्का. संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. सुंदर संगीत डीजे युवराजच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जरूर आपल्याला प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर करतायत. पहिल्या बॉलवरती विशालला विकेट मिळाली. पुन्हा एकदा जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना विशाल पहिल्याच बॉलवरती विशाल 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. संघाची धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते 47 धावा या धावफटकावरती. एक गवेकचा फॉर्मॅट आता मात्र फार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. 2 चेंडू फेकून झालेत. विशालने आतापर्यंत 1च धाव खर्च केलेली आहे आणि 1 विकेट देखील या विशालच्या महत्वपूर्ण षटकामध्ये मिळालेला आहे. या पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. विशाल पाटील हीच खासियत राहिले. बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळत आलेत. जे महाकाल मालजीपाडा संघ असो, त्यानंतर जर पाहिलं तर एक गवेकचा फॉर्मॅट चांगलं खेळतायत आणि तेच पाहत असताना जर पाहिलं तर नंबर 4च्या षटकामध्ये त्यांना गोलंदाजीसाठी पुढे आणलं गेलं. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर सुरुवातीला जर पाहिलं गेलं तर 1 विकेट 1 धाव आणि 1 डॉट बॉल म्हणजे 1च धाव खर्च करत असताना 1 विकेट देखील प्राप्त केलेली आहे. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट तयार होतील. स्ट्राईक एंडवरती बॅटर अक्षय. हा बॉल लोअर फुलटस होता. ऑन साइडला बॉलला वळवलं गेलं. पण विकेटला जय आहेत. थोडीशी गोलंदाजी खराब झाली, त्याच कारणाचं थोडंसं खच्चीकरण मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. फिल्डिंग देखील थोडी मिसफिल्डिंग झाली आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा येताना दिसत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 धावा या धावफटकावरती. पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा आल्या नाहीये, तिसऱ्या षटकात धावा आल्या आणि चौथ्या षटकात देखील धावांचं प्रमाण जे आहे ते कमी प्रमाणात आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिल्डिंग सेटअप केली जाते. या ठिकाणी जर पाहिलं तर टीम जय महाकाल मालजीपाडा संघाच्या माध्यमातून लॉंग ऑन काउकॉर्नर क्षेत्र डीप विकेटला आहे. डीप बाकपास स्क्वेअरला समीर राऊत यांना आपण जरूर पाहतायत. हा बॉल मात्र फटका इथे चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप बाकपास स्क्वेअरला उल्लेख केला आणि तेच क्षेत्ररक्षक बॉलला जज करत असताना एका टप्प्याच्या सहाय्याने फेकी होईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर या बॉलवरती 1च धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती 50. प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाला आपण जरूर बघतायत. 50 धावा झालेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. जबरदस्त भाग्यदारी ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली गेली. शेवटचा अंतिम बॉल स्लोवर पद्धतीची डिलिव्हरी होती. दीपू या ठिकाणी बीट झालेत. बॉल चालला लॉंग स्टॉप रिझनला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतील. तत्पूर्वी 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 22च्या माध्यमातून मिळतील 2 धावा. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 52 धावा या धावफटकावरती जुडल्यात. 53 धाव्यांचं लक्ष टीम जय महाकाल मालजीपाडा संघाला. त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार.
थोर आणि ही पोर. चला थँक्यू डीजे. चला कानाई पाये संघ जर उपस्थित असेल तर त्वरित टॉस साठी या. टीम कानाई पाये आणि त्यांच्या विपक्षात अंकुशमूर्ती पतू बॅकर्स दत्ताली जुचंद्र संघ जर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावात जर पाहिलं गेलं तर अपेक्षित कामगिरी होती ती मात्र टीम 94 कामन या संघाने पूर्ण केलेली आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर यशच्या बॅटमधून 7 बॉल 13 आल्या. तिथून जर पाहिलं गेलं तर राजने देखील जबरदस्त कामगिरी करत असताना जे सलामीचे फलंदाज होते त्यांच्यामध्ये चांगली भागीदारी रचली गेली. 10 चेंडूत 26 धावा राजच्या माध्यमात राहिली गेली. तिथून अक्षय आले, 6 बॉल त्यांनी फेस केले गेले, 8च धावा त्यांनी बनवल्या गेल्या. आणि तिथून जर पाहिलं गेलं तर विशालच्या बॅटमधून एका बॉलमध्ये 1 धाव हा पहिल्या डावाचा एनालिसिस आपण जरूर बघितलं. जयचं षटक जर पाहिलं तर थोडंसं मागड राहिलं. त्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर धावा देखील येताना दिसलं नाहीये. आणि तिथून जर पाहिलं तर विकेट देखील येताना दिसत नाहीये. केवलच्या षटक जर पाहिलं तर 1 विकेट 6 धावा. समीर षटक जर पाहिलं तर 15 धावा खर्च करत असताना एकही विकेट त्या षटकामध्ये प्राप्त झाले नाहीये. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर विशाल आले आणि त्यामध्ये 4च धावा 6 धावा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमात राहिली गेली आणि 1 विकेट त्यामध्ये प्राप्त झाली. म्हणजे पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावा कमी गेल्या, 1 विकेट आली. तिसऱ्या षटकात धावा गेल्या आणि चौथ्या षटकात पुन्हा एकदा धावा कमी गेल्या, विकेट आली. हा संपूर्ण पहिल्या डावाचा एनालिसिस होता. ज्यावेळेला प्रत्यक्षात या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विजयगिरीचं लक्ष असेल 24 चेंडू आणि 53 धावा या पाठला कशा प्रकारे केला जाईल. आवाज ऐकणार आहात व्हॉइस ऑफ चंद्रपडा अक्षयजी साटेमॅनचा.
जिंकायला 52 धावा झाल्यात आणि 53 धावेचं आव्हान समोर ठेवलंय. सभापती चषक 2025 आपण बघतोय. दुसऱ्या मॅचची दुसरी इनिंग आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. BVA चॅम्पियन पुरस्कृत NC अंतर्गत आपण पाहतात ही स्पर्धा. आज एक गाव एकचा फॉर्मॅट सभापती चषक 2025 चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती विशाल. स्ट्राईकला आहे मालजीपाडा गावातील वंडर बॉय रन मशीन अनेक रेकॉर्ड ज्याच्या नावावर आहे असा समीर राऊत स्ट्राईकला आहे. अशोक राऊत सर इशारा करतायत. समीर राऊतचा विचार केला तर या संघामध्ये खेळत असताना अनेक टुर्नामेंट ज्याने जिंकवल्यात, जवळजवळ या खेळाडूवरती जास्त निर्भर नेहमीच राहिलाय. जय महाकाल मालजीपाडा संघ आणि समीर राऊतची कशा प्रकारचे योगदान आज असेल. एका साइडला आपण बघतोय केवळ घरत आणि जबरदस्त मागील 2-3 वर्षामध्ये प्रगती केली आणि म्हणूनच त्याला प्रमोट केलाय ॲज अ सलामी वीर म्हणून. वाऱ्याचा जोर तुम्ही पाहू शकता. जिंकायला 53 धावेचं आव्हान आहे, परंतु एकदा का बॅट लागली तर या 53 धावा देखील कमी वाटू शकतात. यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच पवेलियन एंड करून गोलंदाजी होते आणि तिकडून जर विचार केला GM स्कूलच्या जवळून बॅटिंग होताना Three, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिला बॉल फटका फसलाय. पहिल्या बॉल वरती पहिला गोलंदाजाने केलाय वार. पहिला शिकार, विकेट डाऊन. खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती विकेट विशालला मिळाला आहे. समीर राऊत भरपूर अपेक्षा होती. मी म्हणेन हा फटका जो खेळला ना तिथे पॉवर जनरेट केली नाही. आराम के साथ फटका खेळला होता. कुठेतरी गॅप शोधायचा होता, परंतु जर थोडी पॉवर लावली असती तर आउट ऑफ द पार्क हा फटका नक्कीच पाहायला मिळाला असता. दीपू आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विस्फोटक घणाघाती स्ट्रोक खेळण्यामध्ये एक्सपर्ट हा खेळाडू. आणि विशाल पहिल्याच बॉल वरती अपेक्षा वाढल्यात. विकेट टेकर गोलंदाज पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल. सध्या पहिला बॉल, दुसरा बॉल दीपेशच्या नावावर राहील. हुक केलाय आणि इन टू द गॅप मधून नो चान्स फॉर द फिल्डर. BVA चॅम्पियन चौकार. आपल्या दादावानी कोण आहे का? समोरच्या दिशेने समोर टप्पा होता आणि दीपेश कडता हा आमंत्रण होता या चेंडूचा. पहिल्या स्क्वेअर लेग रिजनला खाली क्षेत्र आहे तिथे चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच रिजनला खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत आणि हवेच्या झोतामध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. पुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल आणि येतायत 6 धावा. बिग ब्लास्ट.
कॅमेरा फॉलोअप आहे बघा. समेश मोरे JTC चे सूत्रधार आहेत खरे आणि त्यांच्याच माध्यमातून कॅमेरा वर्क केला जातोय. 3 बॉल 10 रन्स. पुन्हा एकदा थांबणार नाही, झुकणार नाही आणि आलेल्या बॉल वरती करेन प्रहार. चेंडू सीमारेषी पार. आणखीन एक येतोय दीपेशच्या बॅट मधून दर्जेदार असरदार षटकार. आम्ही कोण करणार नाही बलबाग देवला गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका देवला गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल. आल्या आल्या जसं काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय. हेच पटके समीर राऊतला खेळायचं होते, ती पॉवर जनरेट करायची होती आणि पॉवरफुल बॅटिंग होते. या पॉवर प्ले मध्ये विशाल या गोलंदाजावर हल्ला केला जातोय. दीपूच्या माध्यमातून आतापर्यंत 4 बॉल 16 धावा, त्यामध्ये 3 बॉल 16 धावा वैयक्तिक दीपेशच्या नावावर आहेत. जय महाकाल मालजीपाडा संघ बॅटिंग करत असताना टीम 94 कामण संघाला आपण पाहिलं या ग्राउंड वरती 2 ते 3 वेळा यंदाच्या हंगामामध्ये अधिराज्य गाजवलं या संघाने, परंतु आज ती टीम दिसली नाहीये. राहिल, अकबर, अमन असे खेळाडू या संघामध्ये दिसत नाहीये. आणि काय हवाई सफर आहे, संपूर्ण जे पिवळे झेंडे आहेत ना ते लहरताना दिसत आहेत. तिथे हवा कोणत्या बाजूने आहे स्पष्ट चित्र दिसते. चहू बाजूने आज हवा आहे आणि सध्या दीपेशची हवा, दीपेशची चर्चा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. विशालला कमबॅक करावंच लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर दीपेश चांगली बॅटिंग करतोय. हा तर साजूक तुपातला लाडू होता, परंतु या चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही आणि इथे मात्र हा विकेट जातोय. कुठेतरी स्वतःला कोसत असेल मिस्टर दीपेश आणि गोलंदाजाने जणू काही जाणून बुजून चेंडू टाकलाय की काय. फ्लाइट चेंडू होता, बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये होता, कमरेपेक्षा खाली होता. विकेट जातोय, विकेट डाऊन. आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यची सारी. हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधारस्तंभ. आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. मिस्टर AP 5 बॉल 16 धावा. आणखीन एक जबरदस्त खेळाडू, अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात असा मॅच विनर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदेश पाटील आलाय. विशाल चांगला कमबॅक करतोय. 5 बॉल 16 धावा, 2 विकेट पहिली ओव्हर. शेवटचा बॉल यावेळी बॅक टू द बॉलर. सन्मान दिला जातो या चेंडूला. पहिल्या ओव्हर मध्ये काय घडलं, पहिल्या बॉल वरती विकेट आला, त्यानंतर 5व्या बॉल वरती विकेट आला आणि 6वा बॉल डॉट आला. 1 ओव्हर 16 धावा या फलकावरती लगावल्या. टार्गेट 53 धावसंख्येचं आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, दोन्ही बाजूने चांगलं प्रदर्शन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. BVA चॅम्पियन पुरस्कृत NCA अंतर्गत सभापती चषक 2025. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. नक्कीच या स्पर्धेचे देखील करोडो फॅन असतील, कारण की BVA चॅम्पियनचं हे शानदार, दिमागदार, धमाकेदार संपूर्ण आयोजन नियोजन निशान मात्रे आणि संपूर्ण त्यांची टीम. BVA चॅम्पियनचं हे सुंदर आयोजन, निखिल दादा पाटील यांचा भरपूर सपोर्ट या स्पर्धेकरता. प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून नेहमीच NCA चे ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला मुलाचा वाटा त्यांचा आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की NCA आहे ते प्रथमेश कन्हैया भोईर
त्यांचा मोठा हातभार आहे, प्रत्येक स्पर्धेला पाठिंबा दिलाय. आपल्याच NCAच्या सर्व संघांना कौतुक करेन. प्रथमेश कन्हैया भोईर यांचं, निशाद म्हात्रे यांचं आगमन झालंय. या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन आर्मी. 1 ओव्हर 16 धावा बॉलिंग मार्क वरती आलाय. हाकीम आणि पहिलाच बॉल, चांगला बॉल, बॅटची एज. आणि इथे मात्र बघा बॅटरकडे देखील, पंचांकडे पाहिलं देखील नाही आणि स्वतःहूनच त्या ठिकाणी बाहेर येते. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. इथे केवलचं देखील कौतुक करेन, परंतु आलाय विकेट. आणखीन एक विकेट डाऊन. पार्टनरशिप फार महत्वाची असते. जसे आमचे 2 अंपायर आहेत, त्यामध्ये पार्टनरशिप. जर एखादी एज लागली तर स्क्वेअर लेग अंपायर लगेच इशारा करतो की लागले की नाही. तर अशोक राऊत सरांनी तो इशारा केला होता आणि म्हणूनच पार्टनरशिप या मॅच मध्ये होणं गरजेचं आहे. जय महाकाल मालजीपाडा टीम कडून देखील गोलंदाजाला देखील पार्टनर हवा असतो. फिल्डिंगचा आधार नेहमीच गोलंदाजाला राहिलाय, म्हणून हा कॅच देखील चांगल्या पद्धतीने कॅरी केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर जय. जयने चांगला कमबॅक केलाय. या संपूर्ण 2-3 वर्षामध्ये गाजवून ठेवलंय जय महाकाल मालजीपाडा संघाच्या माध्यमातून. खेळत असताना पुन्हा एकदा यावेळी मात्र अँगल निर्माण केला, सरळ बाहेर निघणारा बॉल. आता मात्र हकीम एक जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. अनेक मॅचेस ज्याने जिंकवलेत असा हा गोलंदाज. एकदा का लाईन मध्ये आला तर बॅटर कोणताही असू दे, चांगली गोलंदाजी त्याची नेहमी राहिली. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवलाय. 1-2 आणि इथे मात्र चेंडू आमच्याच स्वागताकरता स्ट्रेट ड्राईव्हचा येतोय. हेलिकॉप्टर चौकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. थँक्यू डीजे. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेत आणि इथे कॅच कॅरी. मैदानाच्या आतमध्ये मला वाटते टीम 94 कामण संघामध्ये डेब्यू केलंय स्मित म्हात्रे यांनी. अमित म्हात्रे यांचे सुपुत्र आणि लगेच त्याचं नाव घेतल्या घेतल्या संघाला विकेट मिळालाय. आणखीन एक विकेट डाऊन. गडीबाद. मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न भोईर ज्यांनी आपल्या अंपायरिंग मध्ये नेहमी प्रत्येक आयोजकांना प्रसन्न केले. चांगले अंपायर आहेत. सरकार आणि साहेब क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त अंपायर. सध्या आता बॅटिंगला ते उतरलेत. आणि एका साइडला बघा स्मित म्हात्रे आहे शॉर्ट फाईन लेगला. मला वाटते शेवटची ओव्हर कदाचित त्याला देखील दिलं जाईल. अमित म्हात्रे यांनी नेहमीच स्मितला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाठवून दिले. बिंदासपणे फिल्डिंग कर खेळ. आणि बाकीचे अजून 2 यंगस्टर आहेत, छोटा पॅकेट बडा धमाका, त्यांच्याकडून होईल का? हाकीमचा पुढचा बॉल आल्या आल्या स्क्वेअर कट खेळायचं होतं परंतु लेट ठरलाय. आणि इथे हा चेंडू डॉट बॉल, दबावाचा डॉट बॉल, प्रेशरचा डॉट बॉल मध्ये काय घडेल तर समोरची टीम हवी ठरेल. म्हणूनच इथे टीम 94 कामन चांगली गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला 20 धावा 5 बॉल. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. असाच रनवे मध्ये बिघाड झाला होता. तिथून दुधनाथच्या त्या चेंडूवरती वाईट बॉल आणि नंतर आलेला षटकार मॅचची हवा काढली होती पहिल्या मॅच मध्ये. इथे देखील स्क्वेअर कटचा फटका खेळलायस
आणि तिथे फिल्डरच्या वरून फिल्डर चेंडू पाहण्याऐवजी त्याची चप्पल कुठे गेले ते पाहतोय आणि इथे पाहिलं गेलं तर पाहता पाहता 3 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट आणि इथे शुभागमन होतोय या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅचचे मेडल ज्यांनी दिलेत ऋतिक ललित भोईर यांचं आगमन होतंय त्यांचं करूया हार्दिक स्वागत. यायचं ऋतिक भोईर आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 2 ओव्हर आणि फलकावरती 23 धावा 4 विकेटच्या आतापर्यंत जर विचार केला तर मालजीपाडा टीम चांगली बॅटिंग करते परंतु जर रिक्वायर रनरेटचा विचार केला तर 15चा आहे म्हणूनच 12 बॉल आणि पाहिजे आहे 30ची गरज. 12 बॉल 30ची गरज. गेम ऑन. गिव्ह एक डीजे ब्रेक. संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. गेलय मनात त्यानं घरे गेलय मनात त्यानं घरे. अरे आमदार दमदार आपला 23 धावा 4 गडी बाद. उद्यापासून चंद्रपाड्याच्या मैदानावरती देखील भव्य दिव्य ती स्पर्धा पाहणार आहोत. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा आयोजित सिद्धिविनायक चषक आणि उद्या आपण पाहणार आहोत ते देखील असोसिएशन अंतर्गत सर्व सामने. प्रत्येक दिवशी 8 संघ आहेत आणि 2 दिवसांची ती स्पर्धा चंद्रपाड्याच्या ग्राउंड वरती नेहमीच वेगळी मजा त्या ग्राउंड वरती आपण पाहिले. प्रत्येक टीमला तिथे खेळायला देखील आवडते. चांगली सावली निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं मैदान म्हणून चंद्रपाड्याची स्पर्धा पाहायला विसरू नका उद्या आणि परवा. 23 धावा 4 विकेट. आतापर्यंत विचार केला तर बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर यश. स्ट्राईकला प्रसन्न आहे. प्रसन्ननी पहिलाच बॉल खेळत असताना पुलचा फटका. पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. थँक्यू. 29 धावा 4 विकेट आणि प्रसन्न भोईर मध्ये ती ताकद आहे ती दहशत आहे. अजूनही प्रसन्न भोईर सध्या मालजीपाडा टीमला प्रसन्न करतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु आडव्या बॅटचा वापर केला जातोय. फिल्डर तिथपर्यंत येईल. स्मिथ म्हात्रे बघा लगेच कव्हरला आल्यात 1 ते 2 फिल्डर. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व खेळाडू आहेत ना जेव्हा जेव्हा एखाद्या टीम मध्ये संधी मिळते तेव्हा चांगलं प्रदर्शन दिलं तर ऑटोमॅटिकली आपण एका चांगल्या संघामध्ये इन होतो. आणि असंच खेळी करत राहिला तर स्मिथ म्हात्रे लवकरच तुम्हाला दिसेल संकेत 11 चंद्रपाडा टीम मध्ये जो मागील वीक मध्ये देखील इन झाला होता. 31 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा प्रसन्न भोईरने भिरकावून दिलाय या चेंडूला आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम गगनचुंबी षटकार. बिग हिट. चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. सध्या हवेचा झोत जो आहे ना तो प्रसन्नाच्या बाजूने आहे आणि सध्या त्यांची हवा मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 16 धावसंख्येची गरज म्हणूनच प्रसन्न भोईरने मन प्रसन्न केलंय. जय महाकाल मालजीपाडा टीम करता. ऋतिक भोईर यांचं आगमन झालंय त्यांचं करूया हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा फुलटोच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मॅचची हवा काढणारा दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. युवा आमदार दमदार आपला जिद्दी दादा ठाकूर. क्या बात आहे. चेंडू तितकाही खराब नव्हता तितका चांगला फटका होता. गुटना बेंड केलाय लोअर फुलटॉस बॉलला. काय बॅट स्विंग बॅट फ्लो अप्रतिम जबरदस्त. प्रसन्न भोईरची बॅटिंग पाहायला मिळते. 8 बॉल 10
हे जय महाकाल मालजेपाडा टीमला हवं आहे की नेहमी नवीन नवीन चेहरे जर वरती आले ना तर एक चांगली युनिटी बनेल. आणि आज प्रसन्न भोईरने मन प्रसन्न केले. 8 बॉल 10 ची गरज. अजून मॅच संपलेला नाही आहे. कमबॅक करावा लागेल यशला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचं होतं. मिड ऑन मधून चेंडू लॉंग ऑन ला गेलाय. विशाल त्या ठिकाणी आहे एकच धाव. एका धावेने आता समीकरण मॅचचं पुन्हा एकदा चेंज होते. 7 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. जुचंद्र गाव मध्ये आल्यानंतर माइंड मध्ये एक गोष्ट नेहमी फिट ठेवा, कंपल्सरी चेसिंग. 7 बॉल 9 ची गरज. आदेश पुन्हा एकदा यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोण मिळेल. प्रसन्न 40+ चे क्रिकेट खेळतात. काय रनिंग बिटवीन द विकेट त्याची पाहायला मिळते. याही क्षणाला जबरदस्त. स्मिथ मात्र बघा एस्टनच्या मागे चांगला त्या बॅकिंग देतोय. येणारे 6 बॉल 7 ची गरज. पहिला मॅच देखील असाच झाला. 6-6 ची गरज होती. तिथे 4 बॉल ठेवून टिवरी संघाने मॅच जिंकली. प्रसन्न भोईरने काय बॅटिंग केले. 7 बॉल मध्ये 24 धावा. जिथे 12-30 ची गरज होती ना तिथे 6 बॉल 7 ची गरज. 6 बॉल 7 ची गरज. आणि त्यांचे जवळचे मित्र कोण असतील तर विशाल पाटील. पाण्याची व्यवस्था करायचं आहे. कमिटी मेंबर्स रवी वाघमारे मॅचला एन्जॉय करतात. आणि नक्कीच स्मिथ म्हात्रे उर्फ चिकू यांनी जर कॅच घेतला तर 1000 रुपये रवी वाघमारे यांच्याकडून आहे. स्मिथला आज संधी आहे की कॅच घ्या आणि 1000 रुपये रवी वाघमारे यांच्याकडून लगेच घ्या. 6 बॉल 7 ची गरज. कामन संघाचे खेळाडू नाहीत. मेन बॉलिंग अटॅक आहे ना ते बॉलर आलेले नाहीत. परंतु त्यांनी कोणताही एक्सक्यूज दिला नाही या स्पर्धेमध्ये. जेवढे आहेत तेवढे प्लेयर्स घेऊन आम्ही खेळू. आणि म्हणूनच बघा 3 जे आहेत चिमुकले खेळाडू आहेत. सध्या ते कुठे ठेवलेत तर पॉइंटला शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फाईन लेगला. चला टॉसला यायचंय. पतू पेकर अंकुश स्मृती दत्ताळी आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे कान्हाई स्पोर्ट्स पाये. वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देतोच आहे. कान्हाई पाये टीम आले का. पतू पेकर अंकुश स्मृती दत्ताळीचा कॅप्टन आलेला आहे. 6 बॉल 7 ची गरज. मॅच बनवू शकतो. मॅच बनवायला लागेल. बॉलिंग मार्क वरती आला आहे. रोशनला आपलं नाव रोशन करावं लागेल. स्ट्राईकला आहे प्रसन्न भोईर. सध्या चौकार षटकारांवरती डील ते करतायत. यावेळी मिस टायमिंग आहे. कॅच घेतला ना तर मॅच बनेल. आणि पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त झालाय रोशनला. येणारे 5 बॉल 7 ची गरज. अजूनही मॅच आहे. मॅच ऑन. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. प्रसन्न भोईर करता टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त बॅटिंग त्याने केले. आपल्या संघाकरता मॅच तर त्याने आणून दिले पण तो मॅच फिनिश होईल का. नॉन स्ट्राईकला आदेश आहे. आदेश देखील या मॅच मध्ये सध्या 2 बॉल वरती 2 धावा. हार्दिक आलाय. हार्दिक कार्तिक मैदानाच्या आतमध्ये. थोडं चुकीचं नाव आमच्या स्कोररने दिले. कार्तिक. आणि कार्तिकने आल्या आल्या
मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे सॉफ्ट डिसमिसल. समोरच्या दिशेने आणखीन एक विकेट जातो. या क्षणाला कार्तिक देखील बाद होतोय आणि हॅट्रिक वरती आलाय मिस्टर रोशन. 4 बॉल 7 ची गरज. आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. वेलकम अजय सरपाल, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि सागर ठोकले आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांचं आडनाव आहे सागर ठोकले. ते कधीच ठोकत नाही कोणाला. 4 बॉल 7 ची गरज. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग. विशाल पाटील नेहमीच बॉलच्या मेरिट वरती खेळणारा खेळाडू आहे. सिंगल डबलला नेहमी महत्व दिले विशालने. आल्या आल्या मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हाय अँड हँडसम स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार. बिग ब्लास्ट. मॅचची हवा काढणारा षटकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. थँक्यू. मंथनने कॅच घेतली म्हणून विहिरीत बुरकुंड यांच्याकडून 50 मंथन काका यांच्याकरता. विनीत बुरकुंड आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. आणि इथे 1 रन काढायच्या नादामध्ये आता बराच काळ चेंडू हवेत राहिलाय. आणखीन एक मॅच मध्ये ट्विस्ट. येणारे 2 बॉल 1 ची गरज. विकेट गेलाय. मॅच मध्ये कमबॅक केलाय परंतु येणारे 2 बॉल 1 ची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. विशालने तर षटकार ठोकला परंतु 1 धाव काढण्याच्या नादामध्ये वरच्या एजला हा चेंडू लागला. इथे विकेट जाईल. चेंडू 1 धाव संख्येची गरज. असं अनेक वेळा पाहिले. 2 बॉल 1 ला डॉट बॉल लाईनी विकेट जाताना पाहिले. इथे जर तसं घडलं ना मॅच कोणीही जिंको. प्रेक्षकांचं मन जिंकेल अशी ही मॅच पाहायला मिळते. कौतुक करेन रोशनचं. काय जबरदस्त गोलंदाजी केले. 1 षटकार जरूर आलाय परंतु माझ्यामध्ये क्षमता आहे. माझ्यामध्ये ती चमक ती धमक आहे मॅच मध्ये कमबॅक करण्याची. आणि रोशनने कमबॅक करून दिलाय. येणारे 2 बॉल 1 ची गरज. हा बॉल या मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल. पुढचा बॉल महत्वाचा बॉल. 1 रन पाहिजे. फ्लिक केल्या रनआउटची संधी आहे. बॉल नाही सुटला तर ही मॅच सुटली हेच म्हणावं लागेल. परंतु कौतुक करेन कामन टीमचं आणि बॅटर विनोदचं देखील. अशा सिच्युएशन मध्ये मोठमोठे बॅटर येतात. बॉल डॉट विकेट टाकून जातात परंतु विनोदने रिक्स घेतली नाही. ड्राईव्ह केला आणि इथे हा मॅच जिंकलाय. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमने. थँक्यू कामन टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. नाही केला कोणी बनला लाखो दिलाची यार. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची. थँक्यू. ही मॅच समरी ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता.